संघाला फलंदाजीसाठी आणि सलामीची जोडी माताबर जोडी इथं मात्र खेळपट्टीवर तैनात होते. निहाल आणि निखिल अशी विद्यमान जोडी इथं मात्र नक्कीच खेळपट्टीवर तैनात होते. सन्माननीय अतिथी अशरफ पटेल साहेबांचं देखील नुकतेच मंचावर आगमन होतंय. अशरफ पटेल साहेबांचं देखील मी जरुरी या शृंखलेच्या माध्यमातून सरसे स्वागत असेल. विनंती असेल अशरफ पटेल साहेब की व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे आणि पूर्णपणे दोन्ही संघांना विनंती असेल. सामना 4 षटकांचा आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे आणि चालू असलेला आजचा दुसरा दिवस पहिल्या दिवसातील दुसरा सामना इथं मात्र पाहायला मिळतोय. 4 षटकांचा सामना मात्र पाहायला मिळतोय. टाकिका विरुद्ध बरसावा सलामीची जोडी मात्र जोडी इथं मात्र नक्कीच खेळपट्टीवर पाहायला मिळते. निहाल आणि निखिल अशी विद्यमान जोडी इथं मात्र पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं गोलंदाज कुंदन गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. सन्माननीय अतिथी वासुदेव कोई उर्फ अण्णा विनंती असेल व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या देखील जरुरी या शृंखलेच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय. तसेच सन्माननीय अतिथी सुधीर कोई यांचं देखील नुकतेच सरसे स्वागत करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि तसेच सागर पाटील साहेब आपणास देखील विनंती करतोय की व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तसेच आमचे लाडके दादा एक झुंजार नेतृत्व आणि पूर्णपणे सर्वसामान्यांचं असामान्य नेतृत्व जगन्नाथ दादा खोई आपणास देखील विनंती करतोय की व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना पहिला चेंडू कुंदान इथं मात्र चेंडूला सन्मान दिला जातोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. पूर्णपणे एका धावशी धावसंख्येचं दार उघडले जाते. धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. धावसंख्येला इथं मात्र चावल लागते आणि पूर्णपणे आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्यातला पहिली धाव इथं मात्र धावफल करावं लागते. एक धाव इथं मात्र नक्कीच तब्बल धावफल करावं लागते. सन्माननीय अतिथी अशरफ पटेल साहेबांचा सन्मान करायचा आहे. आमचे आधारस्तंभ जयेश दादा कोई विनंती असेल आपल्या हस्ते सन्माननीय अतिथी अशरफ पटेल साहेबांचा सन्मान करायचा आहे. अशरफ पटेल साहेब आपणास विनंती असेल. सन्माननीय अतिथी जॉन्टी दादा कोई विनंती असेल आपल्या हस्ते सन्माननीय अतिथी अशरफ पटेल साहेबांचा सन्मान करायचा आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व शाबास गावातला पुढचा चेंडू इथं मात्र स्लॉन पद्धतीचा चेंडू शॉर्ट ऑफ पीस पद्धतीचा चेंडू जातोय सरळ हवेत. चेंडू जातोय सरळ बघता क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या दाखल करावी लागते. 3 धावा इथं मात्र नक्कीच तब्बल दाखल करावी लागते. माझे साथी मित्र आणि माझे साथी समालोचक आणि आमचा गुरु पांडुरंग खिलारे याचे देखील मी जरूर आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. कारण की पूर्णपणे कोणत्या स्पर्धा असतात पूर्णपणे मला मार्गदर्शन करतोय. इथं मात्र चेंडू जातोय सरळ बघता चांगला झेल इथं मात्र टिपला जातो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पूर्णपणे प्रेक्षकांची मनं जिंकतोय आणि पहिल्या विकेटचं पतन इथं मात्र होतोय. फलंदाज निखिल इथं मात्र नक्कीच बाद होतोय आणि संधी मिळते डीजे मास्टरला. डीजे प्लीज. इथं मात्र जबरदस्त प्रहार केला जातोय. चेंडू जातोय सरळ बघता नो मॅन लँड क्षेत्रात तिथं मात्र चांगली फेकी होते. ती फेकी होईपर्यंत इथं मात्र नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावनीची धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या दाखल करावी लागते. 5 धावाचा मुजरा इथं मात्र नक्कीच तब्बल दाखल करावा लागला जातोय. आजच्या दिवसातील चालू असलेला सामना इथं मात्र पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना मात्र पाहायला मिळतोय. टाकिका विरुद्ध वरचा ओळा असा विद्यमान सामना. पुढचा चेंडू इथं मात्र जबरदस्त प्रहार केला जातोय. प्रहार इथं मात्र जबरदस्त पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ नजाकत भरलेला षटकार इथं मात्र पाहायला मिळतोय. संधी मिळते डीजे मास्टरला. धन्यवाद डीजे. 5 चेंडूचा इथं मात्र खेळ होतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्येचा जर विचार केला 11 धावा तब्बल दाखल करावं लागतात. शेवटचा चेंडू इथं मात्र चेंडूला सन्मान दिला जातोय. पूर्णपणे समजदारीचं क्रिकेट इथं मात्र फलंदाजाच्या माध्यमातून खेळलं जात आहे. पूर्णपणे जेवढं फलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी. कारण की 5व्या चेंडूवर षटकार ठोकून पूर्णपणे स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा नक्कीच चांगला निर्णयाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिले संपुष्टात येते. एका षटकाच्या अखेरीस मात्र तब्बल दाखल करावं लागते. 12 धावा इथं मात्र नक्कीच धावफल करावं लागतं. इथं विनंती असेल थोडीशी घाई करायची आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय. 3 षटकांचा खेळ अजून शिल्लक असेल. तुर्ताच मी संधी देतोय डीजे मास्टरला.
धन्यवाद डीजे. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी फलंदाज सुशांतचा, कारण की पूर्णपणे एक षटकार नक्कीच टोलवलाय. पूर्णपणे पॉवर प्लेच्या षटकाचा जर कुंदनचा विचार केला 12 धावा खर्च केल्या आणि एका फलंदाजाला मात्र नक्कीच तंबूच्या रस्त्याला दाखवला. निहाल मात्र बॅक टू पॅलन, निखिल मात्र नक्कीच बॅक टू पॅलन पाहायला मिळते आणि जोडी तर मात्र नक्कीच खेळताना पाहायला मिळते. स्वप्नील आणि निहाल अशी विद्यमान जोडी तर मात्र नक्कीच खेळपट्टीवर शाबूत पाहायला मिळते. पहिलं षटक क्रमांक दुसरा गोलंदाज सुशांत पाहायला मिळते. पहिला चेंडू इथं मात्र चेंडूला सन्मान दिला जातोय. पूर्णपणे टेक्निकल क्रिकेट इथं मात्र फलंदाज निहालच्या माध्यमातून खेळलं जातंय. माझे साथी गुणलेखक नक्कीच संजय कोळी, एक चांगलं गोलंदाज मात्र नक्कीच सागर संघाचं, त्याचं देखील मी जरूर कौतुक करतो या स्पर्धेच्या निमित्ताने, कारण की त्याच्या माध्यमातून चांगलं गुणलेखक इथं मात्र नक्कीच पाहायला मिळते. त्याचं देखील जरूर कौतुक करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना इथं मात्र पाहायला मिळतो. टाकीगाव विरुद्ध वरचा ओळा इथं मात्र नक्कीच सामना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज सुशांत गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. तसेच व्यासपीठावर उपस्थित आमचे लाडके दादा जगन्नाथ दादा कोळी, पूर्णपणे एक झुंजार नेतृत्व त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पूर्णपणे जेव्हा कोणतीही गरज असेल, जो व्यक्ती मात्र नक्कीच गरजेपोटी जातो मदतीसाठी, तो व्यक्ती मात्र परत कधी निराशाजनक येत नाही, कारण की पूर्णपणे सर्वसामान्यांचं असामान्य नेतृत्व. चेंडू जातोय सरळ एकादशी धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या दाखल करावी लागते 14 धावा इथं मात्र तब्बल दाखल करावी लागते. पूर्णपणे 14 धावांचा मुजरा इथं मात्र नक्कीच दाखल करावा लागते. पहिल्या सामन्याचा जर विचार केला 32 धावांची स्फोटक खेळ आणि या स्पर्धेमधील पहिला निर्धाव षटक टाकण्याचा मान मात्र नक्कीच विश्वजितचा पाहायला मिळाला. एक चांगला खेळाडू नक्कीच दिगोडे गावचा, पूर्णपणे कमी वेळातच आपलं नाव मात्र नक्कीच पूर्णपणे जगात केलं असा विश्वजित ठाकूर. विनंती असेल थोडीशी घाई करायची. पुढचा चेंडू सुशांत गोलंदाजी मार्कवर इथं मात्र जबरदस्त प्रहार स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलावला जातो. क्षेत्ररक्षक मात्र धावेपर्यंत एखाद्यावर समाधान मानतोय. धावचीची संधी मात्र अति घाई संकटात नाही असं चित्र मात्र फेटाळलं जात आहे. एकादशी धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या दाखल करावी लागते 15 धावा इथं मात्र तब्बल दाखल करावं लागतं. इथं संत गतीचं क्रिकेट इथं मात्र पाहायला मिळते. जसं म्हटलं जातं थेंबे थेंबे तळेसाचे, त्याचप्रमाणे धावा देखील इथं दाखल करावं लागतं. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या आयोजक दिवाळी मस्तांग संघाचं. या दिवाळी गावाने मला काय दिलं तर एक चांगलं व्यासपीठ दिलं आणि पूर्णपणे माझं कमी वयामध्ये एक चांगलं मोठं नाव नक्कीच या दिवाळी संघाने केलं. त्यांचं देखील मी जरूर आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. एकादशी धावसंख्या पुढे सरसावलं जाते. धावसंख्या 17 धावा मुजरा इथं मात्र तब्बल दाखल करावं लागतायत. अजून या षटकातील 2 चेंडू खेळ अजून शिल्लक असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. एक समजदारीचं क्रिकेट इथं मात्र नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. आलेल्या तमाम माझ्या मायबाप प्रेक्षकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं देखील मी जरूर या शृंखलेच्या माध्यमातून सरस स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय आजच्या दिवसातील दुसरी लढत पाहायला मिळते. टाकीगाव विरुद्ध वरचा ओळा इथं मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ बघता बघता बिगिट केला जातोय. लांब लचक षटकार पाहायला मिळतोय. षटकाराची धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या दाखल करावी लागते 23 धावा इथं मात्र तब्बल दाखल करावं लागते. 23 धावा दाखल करावं लागतात. अजून या षटकातील शेवटचा चेंडू इथं मात्र नक्कीच पाहायला मिळते. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी फलंदाज निहालचा, कारण की पूर्णपणे संत गतीचं क्रिकेट आणि पूर्णपणे टेक्निकल क्रिकेट इथं मात्र नक्कीच पाहायला मिळते. पूर्णपणे क्रिकेटचा जर विचार केला बुद्धीने आणि जिद्दीने खेळला जाणारा खेळ ज्याला संबोधलं जातं तो क्रिकेट खेळ मात्र नक्कीच पाहायला मिळते. पूर्णपणे बुद्धीचा आणि जिद्दीचा खेळ इथं मात्र नक्कीच फलंदाज निहालचा पाहायला मिळते. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या 23 धावांचा मुजरा इथं मात्र नक्कीच दाखल करावा लागता. शेवटचा चेंडू मात्र नक्कीच शिल्लक असेल या षटकातला. पुढचा चेंडू इथं मात्र चेंडूला सन्मान दिला जातोय. बॅटची कडा घेतली जाते. चेंडू जातोय सरळ डी झोन मध्ये. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात येते. 2 षटकांच्या अखेरीस मात्र धावसंख्या दाखल करावी लागते. 24 धावा इथं मात्र तब्बल दाखल करावी लागते. तुर्तास संधी देतोय डीजे मास्टरला वाजव दादा. धन्यवाद डीजे. तसेच आमचे सन्माननीय अतिथी कल्पेश कोळी याचं देखील नुकतंच व्यासपीठावर आगमन होते. त्याचं देखील मी जरूर या शृंखलेच्या माध्यमातून सरस स्वागत करतोय आणि ज्यांच्या माध्यमातून 200 देशांमध्ये ही स्पर्धाचं प्रक्षेपण केलं जाते. थेट प्रक्षेपण इंडिया क्रिक, वैभव वेटा अँड कंपनी, विकी कांबे, उमेश पाटील, सचिन मुंडे आणि बंटी तांडेल यांचं देखील मी जरूर मनापासून आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि गोलंदाज मात्र गोलंदाजी नक्कीच विक्रम पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथं टाकला जातोय. एकादशी धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या दाखल करावी लागते. 25 धावा इथं मात्र तब्बल दाखल करावी लागते. आणि यानंतर होणारा विद्यमान सामना नक्कीच पाहायला मिळेल. नवी मुंबई विरुद्ध रायगड असा नक्कीच
समीकरण असलेला सामना पाहायला मिळते. चेंडू जातोय सरळ बघता बघता सीमा रेषा पार, लांबलचक षटकार 75 मीटरचा संधी मिळते डीजे मास्टरला. धन्यवाद डीजे. विनंती असेल यानंतर होणारा सामना तुर्बे विरुद्ध पारगाव असा विद्यमान सामना होईल. विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना की नाणेफेकी करण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यायचा. विनंती असेल तुर्बे विरुद्ध पारगाव असा सामना आहे. पूर्णपणे नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातले काही चांगले खेळाडू नक्कीच पाहायला मिळेल. तसेच पारगाव संघातील देखील चांगले खेळाडू पाहायला मिळतील. इथं मात्र चेंडू निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळतो. तू शेर तर मी बब्बन शेर असा टोला इथं मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. कारण की मागच्या चेंडूवर नक्कीच एक मोठा प्रहार पाहायला मिळाला होता. फलंदाज निहालच्या माध्यमातून चांगला खेळ, विस्फोटक खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि तसेच सन्माननीय अतिथी प्रफुल्ल पाटील, जगन्नाथ गोई, विनंती असेल की व्यासपीठावर यायचं आहे. आपलं देखील जरूर या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. पंचांचा हाती मात्र नक्कीच हवेत पाहायला मिळते. अवांतर चेंडूची सांगता पाहायला मिळते. अवांतर चेंडूची धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या दाखल करावी लागते. 32 धावांचा मुजरा इथं मात्र नक्कीच दाखल करावा लागला जातोय. पुढचा चेंडू विक्रम गोलंदाजी मार्कवर. इथं मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. पूर्णपणे चांगला फटका इथं मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रेक्षक विनंती असेल निर्णय कळवायचा आणि पंचांना देखील षटकार इथं मात्र कळवला जातोय. पूर्णपणे चांगला खेळ इथं मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी फलंदाज निहालचं. आणि पूर्णपणे या स्पर्धेच्या निमित्ताने एक हक्काचं व्यासपीठ इथं मात्र नक्कीच 22 वर्षांच्या खेळाडूंसाठी देखील पाहायला मिळते. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या दिवाळी मस्तांग संघाचा आणि सागर क्रिकेट संघाचा. आणि पूर्णपणे आमचे आधारस्तंभ लाडके एक झुंजार नेतृत्व आणि सर्वसामान्यांचं असामान्य नेतृत्व. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक असेल. आमचे लाडके दादा जगन्नाथ दादा कोई यांचं देखील मी जरूर या स्पर्धेच्या निमित्ताने आभार व्यक्त करतोय. आणि घेऊन चलतोय आजच्या दिवसातील दुसरी लढत पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. विक्रम याच्या षटकातला पुढचा चेंडू, माफ करा, 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. विनंती असेल यानंतर होणारा सामना तुर्बे विरुद्ध पारगाव. नाणेफेकी करण्यासाठी यायचा व्यासपीठाच्या समोर. अक्षय पाटील आणि प्रफुल्ल मोकल, विनंती असेल व्यासपीठावर यायचा आहे. पुढचा चेंडू इथं मात्र जबरदस्त प्रहार पॉइंटच्या दिशेने टोलावला जातोय. चेंडू जातोय सर आहे. 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळतो. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या फलंदाज निहालचा. वैयक्तिक 36 धावांची नाबाद स्फोटक खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटचा चेंडू इथं मात्र नक्की शिल्लक असेल. या षटकातील षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर पाहायला मिळते. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी फलंदाजा, कारण की पूर्णपणे फलंदाज गोलंदाजाच्या पायावर इथं मात्र बेड्या ठोकल्या जातात फलंदाजाच्या माध्यमातून. आणि जेवढं कौतुक करावं तेवढं कमी खरंच या फलंदाजा निहालचा. 36 धावांची स्फोटक खेळी इथं मात्र नक्कीच करतोय. शेवटचा चेंडू इथं मात्र जबरदस्त प्रहार टोलावला जातो. चेंडू जातोय सरळ बघता बघता कार्पेटच्या साह्याने. चांगला क्षेत्ररक्षण तिथं मात्र नक्कीच पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 संपुष्टात येते. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या दाखल करावी लागते. 43 धावा. तुर्तास संधी मिळते डीजे मास्टरला. धन्यवाद डीजे. जेवढं कौतुक करावं तेवढं देखील डीजे वाल्याचं, कारण की चांगले संगीत त्याच्या माध्यमातून ऐकायला मिळते. त्याचं देखील मी जरूर कौतुक करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. तसेच चिनू पाटील, बॉबी पाटील याचं देखील नुकतेच व्यासपीठावर विराजमान सरसे स्वागत होते. त्यांचं देखील मी जरूर स्वागत करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. विनंती असेल बॉबी पाटील व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. जबरदस्त प्रारित मात्र टोलावलं जातोय. धावसंख्येचा जर विचार केला 49 धावा मुजरा इथं मात्र नक्कीच दाखल करावा लागला जातोय. वैयक्तिक 43 धावांची स्फोटक खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. निहालचं देखील जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. पूर्णपणे या शृंखलेमध्ये अर्धशतक ठोकतोय की नक्कीच येणार काय नक्कीच सांगेल, कारण की 43 धावांची स्फोटक खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू ओमकार गोलंदाजी मार्कवर. इथं मात्र स्लोन पद्धतीचा चेंडू, गती परिवर्तन पाहायला मिळतोय. पंचांचा हात इथं मात्र नक्कीच हवेत पाहायला मिळतोय. अवांतर चेंडूची सांगता आंतरराष्ट्रीय क्रमांक व 25व्या क्रमांकाचा नियम इथं मात्र घोषित केला जातो. वाईट बॉल
घोषित केला जातो. धावसंख्या दाखल करावी लागते. 50 धावा या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक पार केले जात आहे. इथं मात्र जबरदस्त पार केला जातोय. चेंडू जातोय सरळ बघता बघता सीमा रेषे पार. लांबलचक षटकार फलंदाजाच्या माध्यमातून टोलावला जातोय. धावसंख्या दाखल करावी लागते 56 धावा आणि पूर्णपणे एका धावेची गरज नक्कीच पाहायला मिळेल. 49 धावांची वैयक्तिक स्फोटक खेळी इथं मात्र नक्कीच फलंदाज निहालच्या माध्यमातून पाहायला मिळते. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या फलंदाज ओमकारचा. पहिल्या सामन्याचा जर विचार केला विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्याने 32 धावांची स्फोटक खेळी आणि पूर्णपणे या स्पर्धेमधलं पहिलं निर्धाव षटक टाकलं विश्वजित ठाकूरने आणि पहिल्या सामन्याचा सामनावीर ठरला. इथं मात्र दुसऱ्या सामन्याचा हिरो मात्र ठरतोय का येणारा काय नक्की सांगेल, कारण की समोर देखील तेवढाच घातक संघ पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू इथं मात्र अर्धशतक पूर्ण होत आहे. या स्पर्धेमधला जोरदार टाळ्या वाजवायच्यात प्रेक्षकांना विनंती असेल फलंदाज निहाल बॅट वरती करायची आहे. चांगला खेळ तुझ्या माध्यमातून पाहायला मिळाला. हेच व्यासपीठ इथं मात्र नक्कीच देवाय मस्तांग संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक हक्काचं व्यासपीठ इथं मात्र नक्कीच देवाय मस्तांग संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्यांचं देखील मी जरूर आभार व्यक्त करतोय. एक चांगला खेळ मात्र फलंदाज निहालच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या फलंदाजाचा पुढचा चेंडू इथं मात्र स्लन पद्धतीचा चेंडू अति घाई संकटात नाही असं चित्र मात्र पाहायला मिळते. अवांतर चेंडू आणि यष्टीचित फलंदाज बाद होतोय. संधी मिळते डीजे मास्टरला. धन्यवाद डीजे. 58 धावा दाखल करायला लागल्यात. चांगला खेळ इथं मात्र फलंदाज पूर्णपणे स्वप्नीलने देखील चांगला खेळ केला, कारण की पूर्णपणे चांगली फलंदाजीचा मारा इथं मात्र नक्कीच निहालच्या माध्यमातून पाहायला मिळत होता आणि पूर्णपणे चांगली साथ फलंदाज स्वप्नीलची देखील पाहायला मिळाली. मात्र नक्कीच कुठेतरी थोड्याशा घाई गडबडीत फलंदाज बाद झाला. पुढचा चेंडू इथं मात्र जबरदस्त प्रहार क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकलं होतं, मात्र त्या ब्रह्मास्त्राला इथं मात्र प्रत्युत्तर दिलं. चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पार. लांबलचक षटकार. संधी मिळते डीजे मास्टर. धन्यवाद डीजे. इथं मात्र जबरदस्त प्रहार केला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र चेंडू जातोय सरळ नो बॅट लँड क्षेत्रात. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तोपर्यंत बघता बघता 3 धावांचा मुजोरा. 4थ्या धावेसाठी इथं मात्र धाव लागेल जातोय आणि 4 धावा इथं मात्र नक्कीच पूर्ण करतोय. 4 धावांची धाव संख्या दाखल करावी लागते. 68 धावा इथं मात्र तब्बल दाखल करावी लागते इथं. आणि शेवटचं एक चेंडू शिल्लक असेल. स्ट्रायकर मात्र नौका फलंदाज रोहित 10 धावांवर खेळतोय. 2 चेंडू मध्ये 10 धावा करतोय. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या फलंदाज रोहितचा, कारण की 2 धावांवर 10 धावा करतोय. इथं मात्र अति काही संकटात नाही असं चित्र मात्र पाहायला मिळत होतं. पंचांचा तिथं मात्र अवांतर चेंडू. 69 धावा इथं मात्र तब्बल दाखल करावं लागतं. पूर्णपणे अतिक्रमण केलं जातंय. गोलंदाजांवर इथं मात्र दबाव टाकला जातोय आणि गोलंदाज इथं मात्र नक्कीच दबाव तंत्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय, कारण की पूर्णपणे शाबूत जोडी पाहायला मिळते. जबरदस्त प्रहार केला जातोय. चेंडू जातोय सरळ बघता बघता सीमा रेषे पार. लांबलचक षटकार. धाव संख्या दाखल करावी लागते 75 धावा आणि 76 धावांचं लक्ष आहे. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या फलंदाजा निहालचा. जोरदार टाळ्या झाला पाहिजे प्रेक्षकांना विनंती करतोय. 16 चेंडू मध्ये अर्धशतक झळकवलं या सामन्यामधलं आणि या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक झळकवलं या फलंदाज निहालने. तुर्तास संधी देतोय डीजे मास्टरला. वाजव दादा. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी फलंदाज निहालचं. आणि पूर्णपणे प्रेक्षकांना जर सांगायचं झालं एक चांगलं हक्काचं व्यासपीठ इथं मात्र नक्कीच दिवाळी मस्तांग संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पूर्णपणे महाराष्ट्र टेनिस क्रिकेट जगतातली अव्वल दर्जाची स्पर्धा इथं मात्र नक्कीच दिवाळीच्या मैदानावर पाहायला मिळते. पूर्णपणे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आयोजकांचं देखील विनंती असेल. यानंतर होणारा सामना तुर्बे विरुद्ध पारगाव असा विद्यमान सामना पाहायला मिळेल. विनंती असेल नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकी करण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. आणि तसेच नवी मुंबईचा बुलंदाबाज आणि आमचा गुरु आणि पूर्णपणे ज्याच्या माध्यमातून आज अनेक समालोचन पाहायला मिळत आहे. तर पांडुरंग खिलारे विनंती असेल व्यासपीठावर यायचं आहे.
पांडुरंग खिलारे विनंती असेल व्यासपीठावर यायचं आहे. तुर्ताच संधी मिळते डीजे मास्टरला. वाजव दादा. सुजित कोळी विनंती असेल सन्मानित अतिथी वासुदेव कोळी अण्णा विनंती असेल व्यासपीठावर यायचं आहे. आणि सर्व फुटबॉलर्सच्या मान्यवरांना विनंती करतोय की व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या देखील जरूर या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आणि संदीप येथे डीजे मास्टरला विनंती असेल चेंडू पुरवायचा आहे. सामना चालू करायचा विनंती असेल. सलामीची जोडी माताभर जोडी इथं मात्र नक्कीच खेळपट्टीवर पाहायला मिळते. विक्रम आणि अक्षय अशी विद्यमान जोडी नक्कीच खेळपट्टीवर पाहायला मिळते. धावसंख्येचा जर विचार केला 75 धावा दाखल लागल्यात आणि 76 धावांचं लक्ष्य आहे. आणि ती सलामीची जोडी इथं मात्र नक्कीच खेळपट्टीवर पाहायला मिळते. विक्रम आणि अक्षय इथं मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. आणि वैयक्तिक पहिलं गोलंदाज निहाल ज्या खेळाडूचा जर विचार केला या सामन्यामध्ये 16 चेंडू मध्ये अर्धशतक झळकावलं आणि पूर्णपणे प्रेक्षकांच्या मनावर आधी राज्य गाजवलं याच गोलंदाज खेळाडूने तो गोलंदाजी मार्कवर खेळाडू पाहायला मिळतोय. निहाल विनंती असेल पंचांना देखील सामना चालू करायचा आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे लाडके प्रतीक दादा आणि नयन कोळी यांचं देखील मी जरूर या स्पर्धेच्या निमित्ताने आभार व्यक्त करतोय. आणि तसेच दुबई गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व ओमसाई टाकिया ग्रुपचे खेळाडू उद्धार जोशी आणि कुणाल कोळी विनंती असेल व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या देखील जरूर या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आणि सुरुवात होती इथं मात्र नक्कीच पाहायला मिळते आजच्या दिवसातील दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या सत्राला मात्र नक्कीच सुरुवात होते. विनंती असेल थोडीशी घाई करायची. तसेच व्यासपीठावर उपस्थित आमचे लाडके दादा एक जोरदार नेतृत्व आणि सर्वसामान्यांचं असत मान्य नेतृत्व भाजपा युवा मोर्चाचे महामंत्री जगन्नाथ दादा कोळी आपल्या देखील जरूर या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. लोकप्रतिनिधी कसा असावा तर जगन्नाथ दादा कोळी सारखा असावा. कारण की पूर्णपणे विकासाचा वादा जगन्नाथ दादा त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. चेंडू जात इथं मात्र पहिल्या चेंडूवर अतिक्रमण केलं जात आहे. धावा मात्र नक्कीच दाखलकार लागतात. डी झोन मध्ये धावसंख्या एका धावशी धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या एक धाव इथं मात्र नक्कीच धावा इथं मात्र नक्कीच पाहायला मिळते. पूर्णपणे धावांचा विचार केला एक धाव मात्र तब्बल दाखलकार लागते. समीकरण मात्र पाहायला मिळते 23 चेंडू आणि 75 धावांचं समीकरण मात्र नक्कीच पाहायला मिळते. विनंती असेल कुणाल कोळी आणि तसेच आमचे दादा आणि पूर्णपणे आमची त्यांची साथ दादा विनंती असेल शेवटच्या क्षणापर्यंत साथ आम्हाला अशीच राहू द्या. कारण की तुम्ही आहे तोपर्यंत आम्ही आहे. धावसंख्येचा जर विचार केला एक धाव इथं मात्र नक्कीच धावफलकार लागते. चांगला खेळ इथं मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू इथं मात्र जबरदस्त प्रहार मात्र चेंडू जातोय सर कार्पेटच्या साह्याने. इथं मात्र धावचीची संधी आणि संधीचं सोन इथं मात्र नक्कीच हुकवलं जातोय. धावांचा जर विचार केला 3 धावा इथं मात्र नक्कीच तब्बल दाखलकार लागते. तसेच व्यासपीठावर उपस्थित आमचे लाडके अमय दादा तुमचं देखील मी जरूर स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. कारण की पूर्णपणे अमय दादाचा विचार केला आम्ही जेव्हा कोणते सामने खेळण्यासाठी जातो आम्हाला पूर्णपणे चांगली मदत आणि चांगला मोलाचा वाटा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. दादा विनंती असेल अशीच साथ शेवटपर्यंत तुझी राहो ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. पुढचा चेंडू इथं मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. धावचीची संधी फलंदाजाच्या माध्यमातून व्यर्थ पाहायला मिळते. आणि विनंती असेल विनंती असेल पाण्याची सोय पुरवायची आहे. धावसंख्येचा जर विचार केला धावा मात्र नक्कीच 4 धावा दाखल लागल्यात. 4 चेंडू आणि 4 धावा. निहालचं षटक मात्र नक्कीच प्रगतीपथावर पाहायला मिळतोय. विनंती असेल थोडीशी घाई करायची आहे.
मारण्याचा संधी देतो डीजे मास्टरला. धन्यवाद डीजे. विनंती असेल शेवटचा कौल असेल तुर्बे संघ आणि पारगाव संघ चिनू पाटील विनंती असेल व्यासपीठावर यायचं आहे आणि पूर्णपणे यानंतर होणारा विद्यमान सामना नक्कीच पाहायला मिळेल. जे खेळाडू मात्र नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जावर असलेला संघ कुमार 11 तुर्बे संघातील यंगस्टर खेळाडू देखील पाहायला मिळतील. चिनू पाटील, रोनित पाटील, नमित पाटील असे चांगले खेळाडू नक्कीच पाहायला मिळतील. तसेच पारगाव संघामध्ये देखील धडाडीचे खेळाडू पाहायला मिळतील. प्रफुल्ल मोकल आणि पूर्णपणे यष्टीरक्षक सूरज देखील चांगला यष्टीरक्षक पारगाव संघात तो देखील पाहायला मिळेल आणि अनेक चांगले खेळाडू नक्कीच पारगाव संघामध्ये देखील पाहायला मिळेल. विनंती असेल तुर्बे संघ आणि पारगाव संघ नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. पुढचा चेंडू निहाल गोलंदाजी मार्कवर. इथं मात्र जबरदस्त प्रहार जोरकस मारण्याचा प्रयत्न इथं मात्र फसला जातोय. अति घाई संकटात नाही असं चित्र मात्र पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू मात्र नक्कीच शिल्लक असेल या षटकातील. विनंती असेल थोडीशी घाई करायची आहे कारण की वेळेचा विलंब होतोय. जीवनात वेळेला खूप महत्व असतं ते वेळेवर चालायला शिका. विनंती असेल कारण की जीवनाचा जर विचार केला राजकारणात एका मताला, शिक्षणात एका गुणाला आणि पूर्णपणे या क्रिकेटच्या खेळात एका धावेला नक्कीच खूप महत्व असतं. पुढचा चेंडू इथं मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. स्क्वेअर लेगला टोलावला जातोय. एका दोनशे धावसंख्या पुढे सरसावली जाते. एका दोनशे धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या दाखल करावी लागते 5 धावा. षटक क्रमांक पहिले संपुष्टात येते. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या दाखल करावी लागते 5 धावा. इथं मात्र नक्कीच दाखल करावं लागतं. चांगला खेळ इथं मात्र नक्कीच पाहायला मिळते. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी फलंदाज आणि तेवढंच कौतुक करावं तेवढं कमी गोलंदाजाचा आणि जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या आयोजकांचा आणि तसेच आमचे आधारस्तंभ लाडके जगन्नाथ दादा कोळी सर्वसामान्यांचं असामान्य नेतृत्व. पूर्णपणे दादांचा जर विचार केला कोणताही व्यक्ती जर मदतीसाठी गेला तो परत नैराश्यजनक येत नाही कारण की त्यांना देखील माहिती आहे विकासाचा वादा जगन्नाथ दादा. षटक क्रमांक पहिले संपुष्टात येते. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या दाखल करावी लागते 5 धावांचा मुजोरा इथं मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मात्र नक्कीच शाबूत पाहायला मिळते. विक्रम आणि अक्षय अशी विद्यमान जोडी इथं मात्र नक्कीच पाहायला मिळते. एका षटकाचा खेळ संपुष्टात झाला. निहालनं मात्र चांगलं षटक टाकलं. निहालचा जर विचार केला या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं आणि पूर्णपणे या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक झळकावण्याचा मान मात्र नक्कीच त्याला पाहायला मिळाला आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 16 चेंडू मात्र नक्कीच अर्धशतक झळकावलं आणि पूर्णपणे 75 धावांचा मुजोरा रचून मात्र 76 धावांचा समीकरण पाहायला मिळालं आणि 76 धावांचं लक्ष असताना धावसंख्या दाखल करावी लागते 5 धावा. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज अनिकेत आणि शेवटचा कौल असेल तुर्बे आणि पारगाव संघाला आणि नाहीतर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. इथं मात्र चेंडू हवेत जातोय. उंची कमी लांबी देखील कमी पाहायला मिळते. झेल इथं मात्र सोडला जातोय. क्रिकेटमध्ये नक्कीच म्हटलं जातं पकडो कॅच जितो मॅच छोडो कॅच हारो मॅच असं समीकरण नक्कीच वारंवार पाहायला मिळते. विनंती असेल नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातला कोहिनूर हिरा तुर्बे गावचा एक खेळाडू भूषण पाटील विनंती असेल व्यासपीठावर यायचं आहे. आपलं देखील जरुरी या शृंखलेच्या माध्यमातून सरस स्वागत करतोय. पूर्णपणे सलग चांगला फॉर्म त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पूर्णपणे दुबई कतार सारखी वारी देखील त्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि पूर्णपणे नवी मुंबईचा आणि तुर्बे गावाचं नाव नक्कीच इतिहासामध्ये झळकावलं असा नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातला एक कोहिनूर हिरा भूषण पाटील विनंती असेल व्यासपीठावर यायचं. आपलं देखील जरुरी या शृंखलेच्या माध्यमातून सरस स्वागत करतोय. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे आणि धावसंख्या दाखल करावी लागते 10 धावा. चौकार मात्र पाहायला मिळतोय. चांगल्या पंचांच्या भूमिकेमध्ये इथं मात्र नक्कीच प्रतीक कोळी आणि नयन कोळी पाहायला मिळतात. त्या दोघांचा देखील आभार व्यक्त करतोय. पुढचा चेंडू इथं मात्र लागला तर लागला असं चित्र मात्र पाहायला मिळतोय. बॅटची कडा घेतली जाते. चेंडू जातोय सरळ डी झोन मध्ये. धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या दाखल करावी लागते 11 धावा. विनंती असेल शेवटचा कौल असेल दोन्ही संघाला पारगाव
आणि तोरबे संघ नाणेफेकी करण्यासाठी यायचा वेळेचा विलंब होतोय. पारगाव संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहे. विनंती असेल चिनू पाटील व्यासपीठावर यायचा नाणेफेकी करण्यासाठी पुढचा चेंडू. इथं मात्र जबरदस्त प्राठ लावला जातो. चेंडू जातोय सरळ बघता बघता सीमा रेषे पार. 105.3 मीटरचा षटकार पाहायला मिळतोय. संधी मिळते डीजे मास्टरला. धन्यवाद डीजे. दोन्ही चेंडूचा खेळ अजून शिल्लक असेल. चांगला खेळ इथं मात्र फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पूर्णपणे मनात रणनीती आखलेली पाहायला मिळते. इथं मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ बघता बघता. पंचांचा इशारा मात्र अजूनपर्यंत यायचा. प्रेक्षकांना विनंती असेल निर्णय कळवायचा आहे आणि आयोजक इथं मात्र नक्कीच कळवतायत. षटकार कळवतायत आयोजक. 6 धावांचा मुजरा इथं मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. फलंदाजी इथं मात्र नक्कीच विक्रम ठरवतोय. जसा मात्र पूर्णपणे निहालने फलंदाजी केली. चांगला खेळाडू ज्याने मात्र पूर्णपणे मुंबई टेनिस क्रिकेटचं नाव मात्र पूर्णपणे इतिहासात झळकवलं. भूषण पाटील विनंती असेल व्यासपीठावर यायचं. इथं मात्र चेंडू जातोय सरळ डी झोन मध्ये. भूषण पाटील विनंती असेल व्यासपीठावर यायचं. आपलं देखील जरूर शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय आणि सन्माननीय अतिथी सुधीर कोई यांच्या हस्ते इथं मात्र नाणेफेकीचा कौल होतोय. पूर्णपणे नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातला एक कोहिनूर हिरा भूषण पाटील विनंती असेल व्यासपीठावर यायचा आहे. तसेच यानंतर होणारा सामना पारगाव विरुद्ध असा सामना मात्र नक्कीच पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसऱ्या संपुष्टात आलं. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या दाखल लागल्या. 24 धावा तुर्ताच संधी देतोय डीजे मास्टरला. वाजव दादा. धन्यवाद डीजे. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी फलंदाज कारण की पूर्णपणे चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पारगाव संघ विनंती असेल जसा हा सामना संपेल आपला निर्णय कळवायचा आणि मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. इथं मात्र जबरदस्त प्रहार केला जातोय. झेलची संधी मात्र जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या यष्टीरक्षकाचं देखील कारण की चांगला प्रयत्न नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर हातावरच्या रेषा नव्हे तर मनगटात जोर लागतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भावी विना भक्ती, भक्ती विना शक्ती. जर मनगटात जोर असेल तर नक्कीच यशस्वी व्हाल. कारण की यशस्वी तोच माणूस होतो ज्याच्या मनगटात जोर असतो. फलंदाजाचा जर विचार केला चांगला फलंदाजीचा मारा इथं मात्र फलंदाज अक्षय आणि विक्रमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चेंडू हवेत जातो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि फलंदाज बाद होतोय आणि पहिला धक्का इथं मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. संधी मिळते डीजे मास्टरला. वाजव दादा. चेंडू हवेत जातो. चेंडू खाली क्षेत्ररक्षण आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज इथं मात्र बाद होतोय. संधी मिळते डीजे मास्टरला.
जे इथं मात्र दुसरा धक्का मात्र पाहायला मिळतोय. पूर्णपणे जबरदस्त गोलंदाजीचा मारा इथं मात्र गोलंदाज निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पूर्णपणे हल्ला केला जातोय फलंदाजांवर. इथं मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ मिड विकेटच्या क्षेत्रात. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावनीची धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या दाखल करावी लागते. 26 धावा विनंती असेल भूषण पाटील व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या देखील जरूर यशवंतच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय. पूर्णपणे स्पर्धेच्या निमित्ताने भारताची संस्कृती देखील जपली जाते. अतिथी देवो भव. त्याचप्रमाणे अतिथींचा देखील जरूर यशवंतच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. तसेच डीजे मास्टरचं देखील मी जरूर कौतुक करतोय. प्रथमेश पाटील आणि आदेश बोस यांचं देखील मी जरूर कौतुक करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच व्यासपीठावर उपस्थित आमचे लाडके दादा जगन्नाथ दादा कोई यांचं देखील मी जरूर सरसे स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि षट क्रमांक 3 प्रगतीपथावर पाहायला मिळतोय गोलंदाज निखिल. एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या गोलंदाजाचं. आणि पूर्णपणे आलेल्या तमाम माझ्या मायबाप प्रेक्षकांचा आणि उपस्थित मान्यवरांचं देखील मी जरूर सरसे स्वागत करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि घेऊन चलतोय आजच्या दिवसातील दुसरी लढत पुढचा चेंडू. इथं मात्र बॅटची कडा घेतली जाते. चेंडू जातोय सरळ डी झोन मध्ये. धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या 27 धावांचा मुजरा इथं मात्र नक्कीच दाखल करावा लागला जातोय. धावसंख्येचा जर विचार केला संजय पूर्णपणे 76 धावांचं लक्ष आहे. धावसंख्या मात्र 27 धावा धावफल करावं लागलाय. तर जर सामना जिंकायचा असेल तर मोठे प्रहार करावे लागतील. जबरदस्त प्रहार इथं मात्र केला जातोय. चेंडू जातोय सरळ. चांगला झेल टिपला जातोय. आणि संधी मिळते डीजे मास्टरला. डीजे प्लीज. जे वैयक्तिक पहिले सांगितलं होतं गोलंदाज रोहित नाईक गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. शेवटचं षटक मात्र पाहायला मिळतं. पहिला चेंडू गती परिवर्तन पाहायला मिळतं. चेंडू जातोय सरळ बघता बघता आणि फलंदाज इथं मात्र बाद होतोय. तू चल मी आहे असं चित्र मात्र नक्कीच वारंवार पाहायला मिळतोय वरचा संघाचं. आणि संधी मिळते डीजे मास्टरला. वाजव दादा. जबरदस्त प्रहार. चेंडू जातोय सर कार्पेटच्या साह्याने. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र लॉंगॉनला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरसावली जाते. 28 धावांचं लक्ष इथं मात्र नक्कीच दाखल करावं लागलंय. तर लक्ष आहे मात्र नक्कीच 76 धावांचं. धावसंख्या दाखल करावी लागते 28 धावा. जर सामना जिंकायचा असेल तर नक्कीच किमया करावी लागेल. जर किमया केली तरी देखील सामना जिंकणार नाही कारण की चेंडू अजून 4 शिल्लक आहे. इथं मात्र जबरदस्त प्रहार. चेंडू हवेमध्ये जातोय. चेंडू जातोय सरळ नो मॅन लँड क्षेत्रात. तोपर्यंत एक धाव इथं मात्र नक्कीच पार पाडली जाते. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी इंडिया क्रिकेटचं देखील कारण की त्यांच्या माध्यमातून 200 देशांमध्ये नक्कीच हे थेट प्रक्षेपण दाखवलं जातंय. वैभव वेटा अँड कंपनीच्या माध्यमातून विकी कांबे, उमेश पाटील, सचिन मुंडे आणि बंटी तांडेल यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केले जाते. त्यांचं देखील मी जरूर आभार व्यक्त करतोय स्पर्धेच्या निमित्ताने. इथं मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एखादा वेळ वर धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या दाखल करावी लागते 30 धावा. इथं मात्र डब्बल दाखल करावं लागतंय. तर समीकरण मात्र 76 धावांचं लक्ष आहे. समीकरण पाहायला मिळते 2 चेंडू आणि 46 धावा. चेंडू जातोय सरळ बघता बघता 31 धावा. पारगाव संघ विनंती असेल तयार राहायचं आहे. जसा हा सामना संपेल आपला निर्णय कळवायचा आणि मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शेवटचा चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. एकच चेंडू शिल्लक आहे. विनंती असेल पारगाव संघाच्या कर्णधाराला व्यासपीठावर यायचं आहे. पारगाव संघाचा कर्णधार. इथं मात्र बॅटची कडा घेतली जाते आणि टाकेगाव संघ मात्र नक्कीच सामना जिंकतोय आणि या सामन्याचा हिरो ठरतोय. पूर्णपणे या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकावणारा निहाल. विनंती असेल व्यासपीठावर यायचं आहे. आणि जसा दुसरा सामना सुरुवात होईल मी माझा माईक सोपवतोय. माझा साथी समालोचक आणि माझा गुरु आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातला एक हिरा समालोचक पांडुरंग खिलारे विनंती असेल मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय.
या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच निहाल सन्माननीय एक चांगलं व्यक्तिमत्व जगन्नाथ गोळे यांच्या शुभ हस्ते गॉगल इथे देण्यात येतोय. वेल प्लेट, अशीच खेळी तुझी आम्हाला पाहायला मिळव ही सदिच्छा इथे प्रकट करतो. चांगला खेळ पाहायला मिळाला. रायगडच्या खेळाडूंचं खास करून मी कौतुक करतो. रायगडचे खेळाडू